नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय अनदर मिनी व्लॉग. काही ठिकाणं अशी असतात ना, किती वेळा गेलं तरी पुन्हा पुन्हा तिथे जायची इच्छा होते. आमच्यासाठी असंच एक ठिकाण म्हणजे खेड शिवापूरची कैलास भेळ. तर आज पुन्हा आम्ही दोघं आमची आवडती भेळ खायला निघालोच आहोत. खरं तर आम्ही इथे नेहमी येतो, त्यामुळे आमच्यासाठी एक छोटासा फूड आउटिंग सारखंच आहे. पुण्यातून खेड शिवापूरच्या दिशेने जाताना रस्त्यात गप्पा, थोडी मस्ती आणि आजूबाजूचा सुंदर प्रवास, आणि मग शेवटी आपलं फेवरेट डेस्टिनेशन. आणि खरं सांगायचं तर तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा. म्हणजे आज मी माझ्या नवऱ्याच्या काही भन्नाट सवयी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. उदाहरणार्थ, आम्ही दोघं मिळून कुकिंग करत असताना मी फ्रीजमधलं सामान बाहेर काढून ओट्यावर ठेवते आणि माझा नवरा तेच सामान फ्रीजमध्ये शोधत बसतो. मी म्हणते, अरे ते बाहेर ठेवलं आहे. आणि आता दुसरी एक मजेशीर सवय, फ्रीजमध्ये एखादा पदार्थ वाटीत म्हणजे काही खायला ठेवलेलं असेल आणि ते संपलं की पदार्थ संपलेला असतो, पण रिकामी वाटी मात्र फ्रीजमध्ये. आता रिकामी वाटी फ्रीजमध्ये ठेवण्यामागचं लॉजिक मला अजूनपर्यंत समजलेलं नाही. आणि बिस्किटचा किस्सा तर अजून भारी. शेवटचं बिस्किट संपलं, पुडा पूर्ण रिकामा झाला, तरी तो रिकामा बिस्किटचा पुडा पुन्हा डब्यात परत ठेवला जातो. म्हणजे पुढच्या व्यक्तीने डबा उघडायचा, बिस्किटचा पुडा बाहेर काढायचा आणि मग समजायचं की अरे वा, बिस्किट संपलेले आहेत. पण खरं सांगायचं तर नवरा बायकोंच्या नात्यात या छोट्या छोट्या गोष्टींना रोजच्या आयुष्यात मजा आणतात. आणि अशाच गप्पा आणि मस्ती करत आम्ही फायनली पोहोचलो खेड शिवापूरच्या कैलास भेळला. आम्ही इथे नेहमी येतो, त्यामुळे इथली भेळ आमच्यासाठी काही नवीन नाही, पण खायची इच्छा मात्र प्रत्येक वेळी नवीनच असते. तुमच्या घरातही अशा काही फनी सवयी असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण मला वाटतं प्रत्येक घरात असे काही ना काही किस्से असतातच. आणि आता लवकरच समोर येणार आहे मटकी भेळ, आणि बाकी सगळ्या आता गप्पा थांबवून फक्त लक्ष आपल्या मटकी भेळवर, कारण चटपटीत, स्पायसी आणि मनापासून आवडणारी ही चटपटीत अशी मटकी भेळ तुम्ही कधी ट्राय केली आहे का? इतकी सुंदर लागते. वाह, किती मनापासून ती भेळ बनवलेली असते. आहा, आणि त्यासोबत गरमागरम चहा. तर मला तुमच्याकडचे फनी किस्से ऐकायला नक्की आवडतील. नक्की कमेंट करून सांगा. तर असा होता हा छोटासा व्लॉग. तर भेटूया नक्कीच पुढच्या